आपण बऱ्याचदा म्हणतो की आमची जमीन चुनखडीची आहे, त्याच्यामध्ये लावलेली पिकं चांगली येत नाहीत, किंवा बरीचशी तज्ज्ञ लोक पण हेच सांगतात की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड करण्याआधी काही काळजी घेणं गरजेचं असतं, किंवा काही पिकं तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लागवड करूच नाहीत, कारण या जमिनीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. काय असतात ते प्रॉब्लेम्स? चला तर मग बघूया. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये फेरस आणि सल्फर यांचा अपटेक हा कमी होत असतो. मग आता तुम्ही विचार करा, जर समजा द्विदल वर्गीय पिकं बघितली ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं त्याच्या बियांमध्ये, तर अशा पिकांमध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असणं गरजेचं असतं. जेवढं सल्फरचं प्रमाण जास्त त्या पिकामध्ये जाईल तेवढंच तुमच्या त्या पिकामध्ये तेलाचं प्रमाण हे वाढणार आहे. मग आता तुमचं फेरस असेल किंवा सल्फर असेल, ह्यांचं जर अपटेक तुमच्या पिकामध्ये जर चांगला झालाच नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ऊस लावताय आणि ऊसामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्यामध्ये सुद्धा तुम्हाला फेरसची डिफिशियन्सी म्हणजे पानं पूर्णपणे पिवळी पडणं ही समस्या सगळ्यात जास्त जाणवते. का जाणवते? कारण जमिनीमधनं पिकाला फेरस मिळत नाही. मग आता हीच लिमिटेशन, मग तुमचं फेरस असेल किंवा तुमचं सल्फर असेल, हे का पिकांना अपटेक होत नाही? तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असणं. म्हणून ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं, तर अशा जमिनीमध्ये जर आपण पिकाची लागवड करत असाल तर ती लागवड केल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवस ह्या अंतराने आपल्याला तिथं मायक्रोन्यूट्रियंट म्हणजेच ग्रेड 2चे चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियंट तिथं फवारणीमधनं वापरणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही बेसल डोसमध्ये सुद्धा मायक्रोन्यूट्रियंट देऊ शकता. आणि त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये एकदा, फुलधारण अवस्थेमध्ये एकदा, फळं सेटिंग होताना एकदा आणि फळांची क्वालिटी बनताना एकदा, अशा किमान 3 ते 4 वेळा तुम्ही त्या पिकामध्ये चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियंटची फवारणी करू शकता आणि बेसल डोसमधनं ग्रेड 1चे मायक्रोन्यूट्रियंट देऊ शकता. तर त्या जमिनीमध्ये आपल्याला त्या अन्नद्रव्यांचा बॅलन्स राखता येतं. अन्यथा तुमच्या ह्या जमिनीमध्ये जे काही चुनखडीचं प्रमाण आहे त्यामुळं तुमच्या त्या जमिनीमध्ये फेरस, तुमचा मॅग्नेशियम आणि बरेचसे असे अन्नद्रव्य ज्यांचा अपटेक हा त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळं आपल्या शेतामध्ये याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.